राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी, दिव्यांगांचे प्रश्न, निराधारांचे प्रश्न, विधवा महिलांचं मानधन आणि सोबतच इतर 17 मागण्यांसाठी बच्चू कडूंनी अमरावतीच्या मोझरी गुरुकुंजमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे। अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे आणि आज जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय शेतकरी नेते राकेश टिकेत देखील बच्चू कडूंच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा देणार आहेत। आपल्यासोबत स्वतः बच्चू कडू आहेत। आज दुसरा दिवस आंदोलनाचा आहे। तो काय सांगणार? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, राकेश टिकेत या ठिकाणी येत आहेत, पाठिंबा वाढतोय तुमच्या आंदोलनाला? नाही, मी खरं तर राकेश टिकेत राज्याच्या बाहेरून येत आहे आणि त्यांचा आभारच मानेल का त्यांनी ह्या आंदोलनाची दखल घेऊन स्वतः फोन करून काल त्यांनी फोन केला आणि ते आज 2 वाजेपर्यंत 1 ते 2 वाजेपर्यंत येणार आहे। निश्चितच आम्हाला त्यांच्या येण्यामुळं बळ भेटणार आहे। शेतकऱ्याचा आवाज बुलंद होण्याची शक्यता आहे। म्हणजे ते इथं येऊन आता काय भूमिका घेतं ते माहीत नाही, परंतु त्यांच्या येण्यामुळं निश्चितच आम्हाला एक मोठा आधार झालेला आहे। हो, दुसरा दिवस आजचा आंदोलनाचा आहे। प्रमुख मागणी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आहे। तुम्ही निर्धार केलेला आहे की 1 इंच देखील मागे हटणार नाहीत? नाही, आता बसलंच आहे तर मग मागं हटायचं कारण नाही, कारण शेतकऱ्याचा विश्वासघात हे आम्ही कदापि करणार नाही। माझ्या